तर फायनली मित्रांनो आता तुम्हाला सांगतो, आता 11 वाजले आणि मी आवरून वगैरे तयार आहे. कारण आज जरा लवकर आवलं आहे. कारण संध्याकाळी 5 वाजता जीपीएलची मीटिंग आहे. काल तुम्हाला विषय बोललेला तसा की रजिस्ट्रेशन वगैरे झालं आहे आमचं आणि प्रॅक्टिस आता महत्त्वाचं आहे. आणि आज एक माझं काम आहे मडेल आणि तिथे बहुतेक मॅचेस आहेत वाटतं. मग त्या बघायला जाणार आहे मी. आणि आमच्या गावात पण ह्याचा NSS काय कुठला तरी कॅम्प आला आहे. मग त्यांची आता बाहेर सगळी ग्रामपंचायत दारात त्यांची बैठक व्यवस्था केली हा. आता मला तिथनं जायचं आहे. बघूया कारण मला तिकडे पण जायचं आहे आणि इथं बघायला लागणार कारण 2-3 गोष्टी तर आणि माझं एक काम पण आहे ते मला करायचं आहे. तर बघायला आलो हे क्रिकेट उन्हाळ्यात खरं गर्दी पण भरपूर आहे त्या. पहिल्यांदा एवढे ट्रॅफिक बघितलंय मग आता नाही केला नाही व्हिडिओ शेवटला आल्यावर केला. इकडे घाल की सगळी कशाला घाल 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 इकडे घाल घाल की त्यांच्या आता आपल्या उजवीकडे जायचं इथं मधनं जागा ठेवला असलं बरं. हाय ना इकडं नाही आता. तर हा काय विषय आहे थोड्या वेळात तुम्हाला सांगतो मी. तर विषय काय तुम्हाला मगाशी बोलल्यासारखं तर आम्ही चुलीवरचं जेवण आज करणार आहे आणि मी शॉर्टच व्हिडिओ टाकणार लई काय टाकणार नाही आहे फक्त एक आठवण राहायसाठी. तर आता तुम्हाला सांगतो मी सकाळी 6 वाजता उठून मस्तपैकी क्रिकेट खेळायला गेलेलो कारण आता 8 दिवसात आमच्या स्पर्धा चालू होतील आणि मी तुम्हाला म्हटलं तसं काल सगळं कंप्लीट झालं बाकीच्या प्रोसेस पण प्रॅक्टिस पण पाहिजे आणि मग त्यासाठी मी उठून गेलेलो पण थंडी आहे म्हणून इथनं मागे किती दिवस लवकर उठायला मुद्दाम उठलो नाही. पण आता 8 दिवसावरती क्रिकेट राहिली म्हटल्यानंतर थंडी असली काय असली मी मोबाईल अलार्म लावला आणि मोबाईल असं लांब टेबलावर ठेवलेला. उठून पहिला हातरून घालून मग अलार्म बंद केला. त्याच्यामुळे उठून लगेच आवरून पण लगेच खेळायला पण गेलो पण सकाळी मला व्हिडिओ करता आला नाही कारण चार्जिंग नव्हतं मोबाईलमध्ये मला लक्षात नाही राहायचं. मग आता काय झाले की सगळं खेळून वगैरे आले मजा आली आणि जर आता कामाचं पण काय किरकोळ आहे ते करायचं आणि आमच्या गावात सकाळी आता बाहेर चालू आहे सगळं साफसफाई करायला तर की कॉलेजचा कॅम्प एक आला आहे त्याची सगळी तयारी चालू म्हणजे गाव पूर्ण स्वच्छता करायला चालू आहे. आणि तर चला बघ्याचं नियोजन मला काय असणार माहीत नाही. तर चला आता प्रॅक्टिसला आली मी तुम्हाला म्हटल्यासारखं संध्याकाळ झाली आणि दिवसभर मला व्हिडिओ करायला पण मिळाला नाही. आणि तुम्हाला सांगतो ही माझ्या मागं एक तुम्हाला थांबा दाखवतो इथे की नाही आजी आल्या बैल घेऊन 3-4 फेऱ्या मारल्या फक्त फिरवायसाठी घेऊन आल्या. आजीचा आवाज बैलही नाही झराल्यात एवढा आवाज आहे त्या आजीचा. सोन्या नाव आहे बैलाचं. आजी फिरवा लागल्या कसलं बघा त्याला. बैलाचा विषय खतरनाक आहे आणि मला बैलापेक्षा त्या आजीचा विषय वाटला कारण आजी एवढी आहे मला वाटतं माझ्यापेक्षा पण जास्त उंचीला पण कमी आहे आणि ह्याला पण कमी आहे तरी पण आजीचा आवाज एवढा मोठा आहे की नाही ते बैला तिला कंट्रोल करायला म्हणजे बैलाला कंट्रोल करायला एवढा आवाज आहे आजीचा त्या. आहे काय दमडा पाडते आजी विषय नाही. काय त्याच्या पर्यंत अजून साखर घालायचं नाही काय मोडून काढलं काय दादा मोडेल हे जो साईडला हँडल घुमवतं त्या साईडला नंतर बंबाळलं बसून असंच गेलं डायरेक्ट. आता ही गाडी बघायला ही निखिलनं घेतल्या निखिल लोंढे. बऱ्याच दिवसानंतर म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसानंतर मी हे व्हिडिओ शूट करालो. याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असता तो रेग्युलर माझा होता तर मला एक म्हणजे कारण होतं सोडा हे बंद करायचं व्हिडिओ पण. आणि आता चाललो आहे मी नदीला पोहायला. काल गेलेलो तर कालचा काही व्हिडिओ केला नव्हता मी खरं आज वातावरण चांगलं आहे म्हणून आज निघालं आहे कारण काल थंडी एवढी होती विषय नव्हता. तर आज नदीला जाणार आहे बघूया आजचा काय विषय होते. तर तुम्हाला सांगतो आता मी नदीकडे आले आणि वातावरण ढगाळ पण आहे आणि आयुष्याचं एक गणित काय तुम्हाला सांगतो की आता जे मी आता हे केस वाढवले तर ह्या केसांच्यावरचा एक किस्सा तुम्हाला सांगतो की लोक आपल्या बारशापासूनच म्हणजे आपलं ज्यावेळी घरातले नावं ठेवतात मग त्या का बारशाला किंवा असं असं आमच्या मुलाचं नाव ठेवायचं आणि ते मी बारशाला तर त्यांचा काय दोष नाही याच्यात. बारशाला असतं त्यावेळीपासून आपण त्यांनी इन्व्हाइट केलं असते किंवा आमच्या मुलाचं नाव ठेवायचं या मग ह्यात काय लोकांचा दोष नसतो त्यामुळे त्यांनी नावं ठेवायचे काम करणारच आणि आयुष्यभरही नावं ठेवतात. तर ह्या केसांच्या बाबतीचा किस्सा सांगायचा झाला तर तुम्हाला सांगतो मी केस आणि दाढी वाढवलेली मागच्या वेळेस
त्यावेळी पण लोक म्हणले की हे कशाला, हे काय चांगलं दिसते का, हे बरोबर दिसत नाही. त्याच्यानंतर मी केस दाढी कमी केले. त्यानंतर कमी म्हणजे एवढे कमी केले की पूर्ण चक्की केलेली. मग त्यावेळी पण लोक म्हणले की अरे हे काय चांगलं दिसते का, हे बरं दिसत नाही. त्याच्यानंतर मी क्लीन शेव करायला चालू केली. क्लीन शेव केल्यानंतर अरे हे काय बरं दिसते का, लोकांना नाव ठेवलं की अरे गुन्हा कागलकर दिसते किंवा तुझं छक्का दिसते, अशी ह्या पद्धतीनं नावं टाकायला लागली. मग त्याच्यानंतर मी परत केस वाढवले. त्याच्यानंतर लोक म्हणायला लागले की बाबा अरे हे काय नाही परत केलंस, म्हणजे नेमकं करायचं काय आहे, नेमकं करायचं काय. तर ह्या लोकांच्याकडे इग्नोर करायचं पहिली गोष्ट म्हणजे, की लोक काय म्हणतील, कसं म्हणतील, कशासाठी म्हणतील, काय नसते, जगाला काय घेणं देणं नसते कोणाचं. आणि आपलं जे आहे रुटीन ते आपल्याला चालवायचं असते. जगाला प्रत्येक माणसाला स्वतःला सगळं चालवायचं असते. स्वतःच काम करायचं, स्वतः पैसे मिळवायचं, स्वतः राबायचं आणि स्वतःचं घर स्वतःच चालवावं लागतं. ही लोकं फक्त नावं ठेवायला येत असतात आणि माघारी पण नावं देतात, पुढ्यात पण नावं ठेवणारी पण असतात. त्यामुळे ह्यांना इग्नोर करायचं आणि आपलं काम करत राहायचं असते. तर चला, मॉर्निंगला एवढे सकाळी सकाळी ह्या गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी ज्या असतात ते कधी करायच्या नाहीत आणि पॉझिटिव्हली आपलं काम करत राहायचं. तर चला, आता आज पोहण्याचा आनंद घ्यायचा आहे मला, कारण काल जरा थंडी होती, आज जरा नॉर्मल वातावरण आहे आणि मजा आली. पण दोघं चालू आहे, आम्ही काल तिघंजण होतो, आज दोघं चालू आहे. ओके, कारण कालच्यासारखी मजा येणार. तर फायनली आता आंघोळ करून झाल्या आणि मस्त मजा येते सोडा. सकाळी सकाळी स्विमिंग करणं म्हणजे भारी वाटते आणि थंडी पण आहे भरपूर. थंडीचं एवढं सण करायचं म्हणजे पण खतरनाक. आता बोटाशी मुंग्या मारायला सगळ्या दोन्ही हातातनी, एवढी थंडी आहे. आणि तुम्हाला जसं तर मी बोललो की बाबा केसांच्या बाबतीत मला अशा लोकांनी बोलले, तर केसांच्याच बाबतीत असं नाही की बाकीच्या लोकांना, म्हणजे दुसरं कोणी काय करत असेल काय असेल तर त्यांनाही सुद्धा लोक ती पद्धतीनंच नावं ठेवतात. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करायचा नाही. तुम्हाला जे वाटते, तुम्हाला वाटते बाबा हे योग्य आहे आणि जो निर्णय तुम्ही घेतला आहे ते योग्यच कसा आहे तुम्ही सिद्ध करून दाखवा फक्त, बास, बाकी काय नसते. त्याच्यानंतर सगळीच म्हणते आपलाच आहे, माझा मित्र आहे, हे आहे, ते आहे, सगळे असे जवळ येतात. त्यामुळे या गोष्टींचा विचार करायचा नाही. तर चला, तर तुम्हाला सांगतो, काल मला दिवसभरात व्हिडिओ करता आला नाही. मग मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आता व्हिडिओ करायला ते पण मॉर्निंगला. आणि सकाळी सकाळी आमचं काल ठरलेलं की बाबा 7 वाजता उद्यापासून जायचं आहे. तर मी अक्षरशः सगळ्यांना फोन लावले 7ला शार्प. तर आता 7ला 3 मिनटं कमी आहेत आणि मी वाटलं आहे, आज काय गाडी घेतलेलं नाही, मी चालत. आणि 7ला म्हणजे कसं आहे, नियम काहीतरी ठरलं तर बघू माझ्याकडनं कितपत घडते. पण माझी तर इच्छा आहे की बाबा दररोज सकाळी 7ला जायलाच पाहिजे, त्यानंतर सवय पण लागेल. आणि आता मी चालू आहे तर इथं वाटला सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट जो आहे ना, तुम्हाला ऐकू येत असेल जरा. तर तो किलबिलाट एवढा भारी वाटते सकाळी सकाळी. आणि आज थंडी जरा कमी आहे, म्हणजे तिसरा दिवस आहे आज, थंडी कमीच आहे. त्यामुळे चाललं नाही तर थंडी प्रमाणाच्या बाहेर पडलेली यावर्षी. तर थंडीतनं 7 वाजता थंडी असं नसो, आज थंडी कमी आहे, पण ही ऊस तोड चालू राहते, वाढ आहे म्हणा, हे म्हणा. अरे आत्ता झालं, मी चालत आलोय बाळ, तू गाडीवरून आलाय म्हणून लवकर वाटलं तुला. काय करू, उतऱ्या ना, चला लगेच. तरी पण 7 वाजून 17 मिनटं झाली बघ.